म्हणजे हे सगळं बघून ना लिटरली मला असं वाटतं की मी कंबोडियाला फिरतोय. हा, अंकुरवाटमध्ये. ॲक्च्युली टुरिझमचं इथे होऊ शकत नाही. का रे? कारण असं आहे की ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे. वर्कर्स लोकांसाठी जे बिल्डिंग जी बनणार आहेत, ज्या म्हाडाने आता सध्या प्रोजेक्ट हे केलेले गिरणी कामगारांसाठीचे प्रोजेक्ट ते मोस्टली इथे होणार आहेत. 19व्या शतकाच्या सुमारास मुंबई हे भारतातलं सर्वात महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. भारताचा 70% सागरी व्यापार मुंबईतून चालायचा. लंडनमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली होती तेव्हा भारत कापडाचा आणि विशेषतः मिल किंवा गिरणीतून तयार झालेल्या कापडाचा मोठा निर्यातदार होता. त्यामुळे मुंबईत अनेक कापड गिरण्या उभ्या राहिल्या. त्यासाठी कामगार म्हणून आजूबाजूच्या प्रदेशातला मराठी माणूस मुंबईत कामाला आला. बेल बघ त्यावेळीची. ही बेलवादाची ही कॅन्टीन होती. पहिली पाळी, दुसरी पाळी, ही तिसरी कॅन्टीन पाळी. ही कॅन्टीन होती. हो, हे मेस बघ. ही कॅन्टीन होती. म्हणजे इथे जेवणाचं म्हणजे असायचे. आणि हे जे आहेत ना अशा खुर्च्या लागायच्या हा अशा दोन्ही साईडने अशा. आणि इथे एक या कॅन्टीनची एक खासियत होती. हा, चिवडा बनायचा, एक चिवडा पोह्याचा. पोहा आणि त्याच्यामध्ये फक्त तो बारीक चिवडा. तो चिवडा खायची मजा एवढी होती ना. गिरणी कामगारांमध्ये सगळ्यात पुढे होते ते आपले कोकणी आणि कोल्हापूर सोलापुरी असे सगळे मराठी माणसं. लालबागच्या बाजूला कोकणी खानावळी, तर लालबागच्या विरुद्ध बाजूला तांबडा पांढरा रस्स्यावाले कोल्हापुरी खानावळी होत्या. तर कुठे आणले तू आमची आत्मशांती करायला? सो झालं काय, हा, LPGचं शॉर्टेज आहे. हो यार, आम्ही नेमकं शूट करतो आता LPGचं शॉर्टेज चालू झालं. त्यामुळे लालबागमध्ये बऱ्यापैकी जी फेमस रेस्टॉरंट्स होती हा, ती हाफ डे चालतात. अरे त्यामुळे आपण आलोय लालबाग पासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या डिलाई रोड. डिलाई रोडमध्ये. तर बघूया आपण नक्की आता आतमध्ये काय काय मिळतंय. चला आत्मशांत. आत्मशांती करूया आत जाऊन. तुम्हाला वाटलं असेल थाळीची जागा आहे आणि थाळीमध्ये रोटी काय करते, तर जसं मगाशी म्हणालो की काय आहे ना, सध्या गॅसची खूप टंचाई आहे LPGची. त्यामुळे त्यांनी सगळीकडे आता तंदुरी चालू केलेली आहे. कारण जे आहे ते त्यांना द्यावं लागणार आहे. लोकांचं पोट भरायचं, लोकांचं आत्मशांती करायची आहे. आता आपला होतोय का बघूयात. त्यामुळे आम्ही आलोत आत्मशांतीला. बिकॉज आपल्यावर कोणतरी असा माणूस आहे ज्याला मटणाची जी आवड आहे, त्यासाठी पांढरा आणि तांबडा पण आहे. चला घेऊया आपण एक पांढराचा सुरकन ट्राय करूया आपण. मी पण मुंबईत फर्स्ट टाइम पांढरा तांबडा पितोय बाई. मुंबईच्या मानाने ठीक आहे, असं काय. हां, म्हणजे याच्यात वेलची एकदम खतरनाक पडलं. खडे मसाले सगळे. खडे खडे मसाले मसाले सगळे आहेत, हा. सगळे एकदम आहेत. तर नारळाचं जो दूध असतं त्याचं फ्रेशनेस कमी वाटलं मला. खूप कमी, खूप. हां, त्यात मसाल्याचा फ्रेशनेस जास्त जास्त आहे. आणि आपल्या तिकडे कसं आहे, आमच्या तिकडे म्हणजे कोल्हापूरच्या भागाला की नारळाच्या दुधाचा दुधाचा freshness फ्लेवर खूप येतो. हो, असतो. त्यामुळे माझ्याकडनं ह्याला नॉर्मल थम्सअप ऑफिशियल. माझ्याकडून काय काही नाही, याच्याकडनं काही नाही. इथे मिळतोय. याच्या मागे कारण आहेत. का रे? आपण आता डिलाई रोडला आलेलो आहे. हां, 2 प्रकार आहेत. जिलग्यांची रूम, बैठकीची रूम. बरोबर. बैठकीची रूम म्हणजे कोल्हापुरातनं आलेली माणसं. हो, सो इथे तुला मॅक्झिमम कोल्हापुरी मिळते. हा जो पट्टा आहे तो कोल्हापुरी लोकांचा पट्टा आहे आणि तो पट्टा कोकणी लोकांचा पट्टा आहे. काय आहे ना, एकच मुंबई पण डिवायडेड बाय ट्रेन. चला कोल्हापुरी खाण्यासाठी मिळू शकतो. आता आपण खाऊया आपण मटण. पहिलं आपण मटण बघूया कुठलं. हां, एक पीस मिळालेलं आहे. ओके, आता हे मटण आहे आणि जो माझा फेवरेट शॉट आहे तो मी करणार आहे. सॉफ्ट आहे बाई, सुरमई आलेली आहे. एकदम सॉफ्ट आहे तसं बघायला गेलं तर. मटण सोडून द्या, मसाला खावा. मसाला खा भाई. एक काय माहिती आहे, बोल ना. मी वेगळा प्रकार यात बघितला. कढीपत्ता आहे, कढीपत्ता आहे, एकदम स्ट्रॉंग कढीपत्ता आहे. खोबऱ्याच्यात मुबलक आहे. सगळा मसाला एकदम परफेक्टली बॅलन्स झाला यातला. कढीपत्त्याने गेम चेंज केला. कढीपत्ता माझा फेवरेट आयटम आहे. हो हो हो, बॉस आहे. मी मटन फॅन नाही आहे. हां त्यामुळे मसाला भाई, मसाला म्हणजे एक नंबर आहे. हा मुंबई स्टाईल कोल्हापुरी आहे. पूर्ण मसाला असा आहे ना, मामा मगाशी आपण शिकलो ना आपण की तिखट जिभेच्या स्टार्टिंगला लागतं आणि खडे मसाले एंडला लागतात.
इथे म्हणजे अख्खी जीभ तिखट आहे, स्टार्ट टू एंड पर्यंत. आणि तुला मटणाबद्दल काय बोलायचं आहे? मटण आपलं हे मटण, मुंबईचं मटण हे मुंबईचं मटण आहे बघा. पण हा पीस खाऊन बघा कसं वाटतो. खाल्लं मी अरे की मला एका बाईटमध्ये बघा मुंबईचं मटण. कुठला थम्सअप द्या मसाल्याला? मसाल्याला मला आपल्या तिघांचा मिळून ट्रिपल थम्सअप. येस. नाईस, व्हेरी नाईस मसाला. आणि आता मटण चांगलं येत नाही, त्यांची चूक नाही आहे, ती चूक मुंबईची आहे. हा मुंबईतच मुंबईतच मिळत नाही ह्यांना जर आपण धाराशीचं मटण आणून दिलं ना तर लोक एडी होतील इकडे. असं एकदम बरोबर बोलला. तेवढं अग्री करतायत तेव्हा. आता बघ हे मासे पण जे आले आहेत ना, हे तसेवाले मासे आहेत की असं सेपरेट करता येत नाही. तोडू? अरे असा दिसला पाहिजे मासा, असा. हे काय आहे बघ. मुंबईत येऊन ना मटण खाऊ नका. मुंबई बनली आहे माशांसाठी. जसं मी गोव्यात जाऊन शनकचा फॅन झालो तसं मी मुंबईतून फक्त सुरमईचा फॅन झालो. आणि हे मुंबईतच होतं. मुंबईचं सगळं कळलं मला. कळलं तुम्हाला? कळलं मला. खूप कळलं मला. मंगेशने एक छान स्टेटमेंट आलेलं आहे. सू इन सुरमई स्टँड फॉर चूक. आणि इव्हन प्रिपरेशन खूप सुंदर आहे. खूप KFC झक मारतं अशा केंटकी फ्राईड चिकनपेक्षा केंटकी फ्राईड फिश खा. कोकणी फ्राईड फिश. KFC रिअल KFC कोकणी फ्राईड फिश. हा आजपासून व्हॉट इज कसं? हा फी KFF इज व्हॉट? कोकणी फ्राईड फिश. नाईस. माशाला माझ्याकडे पण मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. काय ते काय आहे? काय आहे अरे? हा बस डाल दो मुंह में. जसं तुम्ही वड्यावरती लिंबू पिळता, हा मासे संपलेले आहेत हे. मासे गायब झाला भाई. कुठं आहे मासा? मासा लपवलाय माणसाने. कोकणी म्हणून आपण जिंकलोय. कशात? 40 गावचा माणूस, पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आपल्या समोर म्हणतोय वा काय मासा आहे. आणि मासे लपवत आहेत. मासा आहे आणि ते लपवत आहेत. संपलाय मासा. कुठं आहे मासा? ती बरी गेली, दाखवा गेली. अशी ही आमची मोनोरेल जी तुम्हाला कधी कधी दिसते. म्हणजे लोक मोनोरेल म्हणून विश मागतात की देवा कधी कम्प्लीट होते. आणि तिच्यात लोक पण कधी कधी दिसतात. आणि ती ऍक्च्युली तुटती नाही, पडती ट्रेन आहे. एवढा डिरेल झाली आहे ना मोनोरेल. वा आता मोनोरेल हा प्रोजेक्ट काय आहे प्लीज कमेंट करून सांगा. चला एक सोलकढी बाकी आहे याची. ती सोलकढी काय चांगली माहिती आहे, ती बनवलेली सोलकढी आहे, रेडीमेड सोलकढी नाही आहे. आगळ पण यांनी टाकलेलं आहे. त्या रंगावरूनच कळतोय. हो ही बनवलेली सोलकढी आहे, चांगली आहे. सोलकढी माझ्याकडे डबल थम्सअप. सोलकढी इज गुड. अजून या एपिसोडमध्ये भरपूर गोष्टी बाकी आहेत, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केलं तर आम्हाला जेन्युअनली सपोर्ट मिळेल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला व्ह्यूज मिळतील. आयकॉनिक जागेमधली एक जागा आहे. त्याचं काय हिस्ट्री होती, कसं होतं, पहिल्या थिएटरमध्ये गोष्टी आहेत ना सगळ्या. 50 वर्षात होतं हिस्ट्री नाही. हो पूर्वीचे मला माहिती. तर तुम्ही थोडं सांगाल का दादा आम्हाला? ते अधिकार आपल्याला नाही. अच्छा अच्छा चालेल. आणि सांगितलं असतं. तो प्रॉब्लेम होतो ना की त्या लोकांना महत्व कळत नाही. सिंगल फळीचं आहे. तू गेलाय मध्ये? अरे इथे आतमध्ये मी तुंबा नाही कुठं आपला मूवी होता कौल नावाचा मूवी मी इथे बघितलं. लास्ट स्क्रीनिंग झालं. लास्ट स्क्रीनिंग अख्ख्या थिएटरमध्ये मी एकटा होतो आणि माझा वरचा फॅन चालू होता. बाकी सगळे फॅन पण म्हणतो होते आणि फॅन वरती नो एसी अशी वाकडं झाली आतमध्ये. मग आता सगळं गेलं असेल ते. आता काढलाय ना, रिनोव्हेट करतायत. तर मग लुक आहे, त्याच्यावर लुक ठेवणार ते लोक. किती सेटिंग आहे? 409 ची कॅपॅसिटी. आता मी आतमध्ये आलोय आणि थिएटर अख्खं चेंज झालंय. म्हणजे अगोदर असं नव्हतंच ना थिएटर. म्हणजे ते बाहेर जो लाकडी बाकडा पडलेला आहे तो तसे सगळे बाकडे आहेत. तर मग मी मधल्या साईडला जाऊन बघितलं तर मध्ये तर असं काय आहे नाही. जसे नॉर्मल वेगळे थिएटर असतात तसं मला वाटलेलं काय असेल, जुनं काय असेल, कारण मी आतापर्यंत काय बघितलं नव्हतं. पण
तुम्हाला जर कधी भारत माता टॉकीज विषयी काय तुमच्या जुन्या आठवणी असतील तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. त्याचं नाव केलेलं त्यांनी सिनेमास केलेलं, त्यामुळे लोकांनी विरोध केला की भारत माता टॉकीज नाव का चेंज केलं. सो नाव अगेन चेंजिंग दे नाही म्हणून ते घाबरलेत, म्हणून शूटिंग करायला पण देत नाही. आपल्याकडे इंडियामध्ये ना हाच एक थोडासा मॅटर होतो की थोडं काय झालं की लोकांना घाबरतात मीडियापासून, काय करतील काय नाही, त्यामुळे. बरंच काय काय आता बरंच काय काय आलंय. इतकं वर्ष बंद असल्यामुळे ना. म्हणजे मला तू डिलिव्ह नाही करणार. मी आमच्या 5व्या मजल्यावरती साप पकडले. 5व्या मजल्यावरती स्ट्रीट मधला वगैरे ते ऐकायला नाही मिळालं. आजच्या पिढीला माहिती पण नसेल, पण एकेकाळी मुंबईत जवळजवळ 130 गिरण्या होत्या. म्हणून मुंबईला गिरणीचं गाव, गिरणगाव असंही म्हटलं जायचं. बाप रे बाप, वाव. त्यातल्या सगळ्याच गिरण्या आता जवळजवळ इतिहास जमा झाल्या आहेत. दबंगची शूटिंग झालेली पण दाखवली तुला. दबंगचा पहिला पाडा आहे बघ. मी कधीच आयुष्यात कुठल्या मिलच्या आतमध्ये नाही आलो असं एवढं. जे बोलतात ना वेस्ट जाळलं जातं ना, धूर हा वरती फेकला जातात. हे आता तरी काय म्हटलं तरी एक 20 फूट थोडं कमी केली. ऐतिहासिक संपाने जो अजूनही ऑफिशियली मागे घेतलेला नाही असं कायदेतज्ञ म्हणतात. जवळजवळ लाखो गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागली. एवढ्या उन्हामध्ये पण इथे आल्या आल्या हवा आणि शांतता एवढी आहे. जास्त हात जाऊ नका. हो. माय गॉड, ते सगळे ते जाळ्याच्या आतमध्ये ते मग ह्याचा तो धूर. अच्छा, ह्याच्यातनं तो आतनं पास होणार. ही भट्टी रे, म्हणजे समजलं ना, वेस्टेज होतं ना सगळं, ते इथे जाऊन टाका. कधी असं इकडे आम्ही म्हणजे ऍटलिस्ट पकड ना, मी एक 6-7 वर्षात असल्यापासून माझ्या काकाविकांचे इकडे सगळे मिल वर्कर होते. ते त्याचे डबे वगैरे घेऊन आम्ही इकडे यायचा पोरा बिल्डिंग मधले असे आमच्या मधल्यावरची वगैरे 3-4 पोरं आम्ही सगळे डबे बिबे घेऊन इकडे यायचो. म्हणजे आम्ही लिटरली रात्री के पण ते आवाज ऐकलेले आहेत. जे कापड बघतात ना, खडाक खुडूक खडाक खुडूक खडाक खुडूक, ते रात्री पण आवाज यायचे आम्हाला ते. किंवा ही सगळी खाती होती. आता हे सगळं जंगल झालं. लिटरली पहिली इथे माणसं असायची काम करत माणसं असायची. थोडे दिवस कामगार उत्साहाने लढले, पण जसे जसे दिवस जाऊ लागले कामगार अस्वस्थ झाले. पण मला सांग, हे मिलचं जेव्हा बंद पडलं तेव्हा काय झालेलं लोकांचं, म्हणजे काय हल्ले असतील लोकांना सगळे? हल्ले म्हणजे आता तुला मी स्वतः सांगतो, तू लालबाग परेल पिक्चर बघितला असशील, झाली मुंबई सोन्याची. माझा बाप मिल वर्कर, तो त्या पिक्चर मध्ये जो बॉम्बस्फोट दाखवलाय बघ, एका खात्याला जाळलं जातं. बरोबर. खातं माझ्या बापाचं होतं, ते जळलं. काय बोलतो? तेव्हापासून हे सगळे सीन चालू झाले. पण मग काय तसं झालेलं काय? पण म्हणजे नाही, हे ह्या वरच्या लोकांना हे बंद करून त्यांना मोठे मोठे मल्टिप्लेक्स किंवा हे रिडेव्हलपिंगचं वगैरे भूत तेव्हापासून चालू झालेलं आहे सगळं. हो, मग त्यांना ते जागेवर जास्त प्रॉफिट, जागाची किंमत जास्त वाढली. नाही, तेव्हा कसं झालं, कापड गिरण्या वगैरे, आता कापड काय बाहेरून पण जो बनवून यायला लागलाय तो त्यांना परवडायला लागलेला. बरोबर. म्हणजे बेसिकली म्हणजे जागेवर बनतोय तो महाग पडायचा आणि इम्पोर्ट गेलेला त्यांना परवडायला लागलेला लिटरली. तर तेव्हापासून ह्या गोष्टी सगळ्या चालू झाल्या. साऊथ बॉम्बेमध्ये जागेत तू आजच्या तारखेला जर तू विचार करायला गेलास तर कुठेतरी 1,500-2 हजार घराच्या ह्याच्यामध्ये ही जागा जाईल. बरोबर, करोडोमध्ये. अरे बापरे, अरे बाप रे बाप, हे क्रेझी आहे रे. इथे काय व्हायचं? हे खाती आहेत सगळी. इथे मोठमोठ्या मशीन होत्या. म्हणजे तुला सांगतो, हा पिलर पासून हा पिलर ही अशी एक मोठी मशीन असायची अशी. अच्छा. प्रत्येक याच्यावरती 2-2 माणसं होती कामाला. त्या मशीनचे धागे रोल होत, रोल बनायचे बघ. मोठे मोठे मोठे. हे ऍक्च्युली गोडाऊन होतं वाटतं. अरे काय पिलर्स बघ, केवढे पिलर बघ. आणि सगळं तेव्हाच आहे. अरे बाप रे. हा अजून 100 वर्ष आता उभा राहिला ना तरी आला भाई. कसलं हे बघ, हे बघ काय पिलर आहे बघ. हे अजून 100 वर्ष जरी उभं राहिलं ना तरी हे स्ट्रक्चर हलणार नाही. खूप सुंदर आहे. हे तू जी शांतता जी हे करतोस ना आता, त्यावेळी आम्ही लिटरली यायचो ना, खडाक खुडूक खडाक खुडूक खडाक खुडूक खडाक खुडूक आवाज मशीनी वाजायच्या ना एकत्र एक साथ. म्हणजे लिटरली तू असं वाटतं, ते नरेपारच्या जत्रे बित्रेत आपण जेव्हा जातो ना, आकाश पाळण्याचे आवाज तसे हे आवाज. आणि आज ही भयान शांतता झाली बघ ना यार. काय तो
कॉन्ट्रास्ट आहे ना दोन्ही गोष्टींचा. गजबजलेली जागा आता एकदम शांत आहे. ही चालूच झाली इंग्रजांच्या टायमामध्ये. एक्सपोर्ट तर सर ऑल वर्ल्डच व्हायचा इकडे. वर्ल्ड हा हो कॉटन वर्ल्डला जायचं ना रे. पूर्ण वर्ल्ड. हे पण हे असं होतं. आता तिथे मॉल आणि अविग्नो पार्क. हे कुठल्या तरी कबुतराच्या किंवा कावळ्याच्या विष्टेमधनं ते हे झालं आणि ते पाण्याच्या शोधात ते इथपर्यंत खालपर्यंत आलं. खरं जाईल. आता जेव्हा पावसामध्ये या भिंती ओल्या होतात हा तर तोपर्यंत ते खालपर्यंत वाढतं. आता ते वरती लिटरली सुकलंय. म्हणजे आता होळी गेली आहे. हा. होळीचे तुला सीन सांगतो. आणि इकडे जो रंग लागायचा ना, कपड्यांना रंग भेटायचा, कपड्यांना चढवायचे तर रंग, ते आम्ही मिलमध्ये येऊन एवढासा जरी दगड भेटला ना त्याचा, रंगाचा एवढासा रंगाचा दगड भेटला, भाई तुझी रंगपंचमी शॉर्ट झाली. शॉर्ट झाली. हा तो कलर लिटरली 15 ते 20 दिवस जायचा. म्हणजे ते चेहरे घेऊन आम्ही लिटरली शाळेत जायचो सगळी तेव्हा. भूत विरायची शाळेमध्ये. पूर्ण कपड्याचा कपड्याचा कलर. कलर. ही खासियत होती आमच्याकडे ना, आमचे मित्र मागायला यायचे हा. की भाई यावर्षी काढल्यात का, पण ते हळूहळू नंतर जसं जसं बंद होत गेलं ते सगळं हे झालं. हो यार. मग तू मिस करतो की नाही सगळ्या या गोष्टी? अरे मी जेव्हा जेव्हा आतमध्ये येतो ना, मला ते बोलतात ना की विजन दिसतं सरळ, की हे असं होतं ते तसं होतं, हे चालू होतं. आता तुला काय बोललो, आपण त्या ह्याच्यात गेलो आतमध्ये, हा मी तुला काय सांगितलं, ही तुला शांतता वाटते, पण मला त्या सगळ्या ते तेव्हा तिथे खडाक खडाक त्या मशीन वाजायला हे मला ऐकायला येतं इथे. गिरणी मालकांनी आधुनिक यंत्रे आणून त्यांच्या गिरण्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुरू केल्या. त्यात मेला तो मुंबईचा मराठी माणूस. म्हटलं हे खरं मुंबई ह्या गोष्टीमुळे हे सगळं चालू झालं. नाही, जे मुंबईला म्हणतात ना की मुंबई नेव्हर स्लीप्स आणि मुंबई कामगारांची आहे, ती या कामगारांची आहे. या कामगारांमुळे ते कल्चर आलंय अक्षरशः. पक्ष्यांची जात जी शोधली ना, ती फक्त इकडेच भेटली होती. काय त्या बोलतो? नव्याने शोध लागलेला होता त्याचा. आणि इथेच आहे हा की या मिलमध्ये एका पक्ष्याचा शोध लागला, जो पक्षी फक्त इकडेच असतो. काय फणस लागले बघ, शूट करते. हे आंबे तुला आता आम्ही त्या दिवशी पाडले सगळे. आणि हे म्हणजे मिलच्या वेळीपासून झाड असणार ना हे? तर हे त्याच्या पण अगोदर पासूनच आहे, मिलच्या अगोदरपासून झाड खूप आहे. अगोदर पासूनचं झाड आहे. अरे बाटली ती बघ, बाटली घेतली आहे बघ, झाडाने बाटली पण घेतली आहे. पण बाकी लागते. मग आपण कचरा करतो ना, तो असं कुठे मग नेचर पकडून ठेवतो स्वतःकडे. म्हणजे आमच्या व्ह्युअर्स ना, मला वाटतं फक्त व्हिडिओ थ्रूच बघता येणार आहे. नक्की. त्याच्यानंतर मला वाटत नाही कोणाला बघायला पण मिळणार आहे नक्की. गोष्टी. आणि हे दाखवण्याचं कारण पण काय आहे, कारण हे लालबाग आहे, ऍक्च्युअल लालबाग जो आम्ही Actual लालबाग. बघितलाय. आणि आम्ही जसं मी तुला काय सांगितलं की हे तुला जी आतमध्ये ही भयान शांतता दिसते, ही माझ्या कानात काय म्हणून वाटते, धड 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 कडाकडूक, धड धड. कडाकडूक, कडाकडूक, कडाकडूक. त्या मशीन ते दोन ते बीट्स आहेत ते. म्हणजे मुंबईला चालू ठेवणारी जी खडाखूड होती ती शांत झाली आहे. कामगारांची मुंबई, मुंबई नेव्हर स्लीप्स, मुंबईचं स्पिरिट, हे स्पिरिट कष्टकऱ्यांची मुंबई ही इकडनं सुरू झाली. म्हणजे एक मला लाईन छान असं डोक्यात आली की मुंबईचं स्पिरिट होतं, आता भूत उरली आहे. ती भूत पण जिवंत झाली. गिरणीच्या जमिनी विकल्याने मालक मालामाल झाले. सरकारे आली गेली. आम्ही मात्र अजूनही भुकेलेच. परवडत नाही म्हणून मुंबईतील चाळीतील घरे विकून मुंबई बाहेर गेलोय. पण काही लोक आहेत अजूनही चाळीमध्ये तग धरून अजूनही जीवन जगतायत. त्याचपैकी एक चाळ म्हणजे मुंबईतली पहिली सिमेंटची चाळ. मग इथे पूर्वी या सगळ्या घरांमध्ये मिल वर्करचे मिल वर्करच राहायचे आणि अजूनही मिल वर्करच आहेत, म्हणजे जे होते पूर्वीचे. नाही, बरेच जण गेले विकून गेले, सोडून, हा. विकून गेले बरेच जण. किती स्क्वेअर फीट असायचं प्रत्येकाचं घर? 160 एरिया म्हणजे 160 स्क्वेअर फीट. 8 ते 10 जण राहिलेले आहेत. म्हणजे एका माणसाला एक टाईल्स घरात राहायला. टॉयलेट्स कॉमन असतात इथे. अजूनही तसेच आहेत? अजूनही तसंच आहे. अजूनही तोच रीतिरिवाज अजूनही फॉलो होतो. हो. रोज सकाळी ऑफिसच्या टायमात येऊन बघणार, लाईन लागलेली असते, सगळे आपल्याला डबे घेऊन येतात. तू किती लाखात कमव, काय तू कमवू नकोस, तुला त्या लाईनीतच सकाळी उभं राहायचं. आता माझी रूम तुला सांगतो, माझी दुनिया का सबसे भयानक कोना, हा. म्हणजे ह्या कॉर्नरला जाऊन तिकडे शेवटची रूम माझी आहे. चल जाऊया आपण घरी. हे बघ, हा लाकूड बघ.
तिथं खुशी इथे स्पॉट आहे भाई हा बसायचा केस लांबून घे ना. कॉफीचा मग माझ्या हातात आता इथे आणि इकडनं मुंबई बघायची. हा दृश्य तू पावसात बघतो. हो हा हा जो म्हणजे पाऊस पडतोय पूर्ण धो 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 धो. इकडे नाही येणार आतमध्ये. इकडे आतमध्ये पाऊस नाही येणार तुझा. किंवा ही रूम एवढीशी विचार करा टोटल चेरी 4 भावंड, आई बाबा, आजोबा, आजी, काकू काका. इथे बसतोस ना तू तेव्हा असं फील होतं की काय आहे ना, म्हणजे इथे एवढे पक्ष्यांचे आवाज, मला तिकडे पोपट उडताना दिसतोय, इथे मैन्याचा आवाज येतोय, कोकिळा कुठेतरी बोलतेय आणि या सगळ्या झाडांच्या मागे मला दिसत आहेत ते बिल्डिंग्स जे आता हळूहळू 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 आत येणार अंगावर येणार आहेत. म्हणजे खूप लोक जे असे मुंबईत राहतात आणि मध्ये मुंबई सोडून कधी गेले ना आणि जेव्हा ते परत मुंबईत येतात ना तेव्हा एक फिलिंग असते की परत आल्यावरती असं वाटतं की मुंबई अंगावरती येते. ते इथे तुला जाणवतं. पण त्यात कुठेतरी अशा लोकांनी असे कोपरे ठेवलेले आहेत. दुनिया का सबसे भयानक फोन है. हा कभी किसी को मिलेगा. हा एकदा गेला ना की हा गेला की रिडेव्हलपिंग ह्याची नाही होणार. घरांची रिडेव्हलपिंग होईल पण हा जो नजर आहे ना याची रिडेव्हलपिंग नाही होऊ शकत. खरं बोललं यार. म्हणजे 2 मिनिटांसाठी वेळ थांबली आहे असं तरी वाटतंय. हो तर ऑन पब्लिक डिमांड आम्ही काहीतरी अनाऊन्स करतो. कौस्तुभ प्लीज करून टाक. सो तुम्हाला तर माहिती आहे मी लडाखला असतो. येस. सो आमची ऑफिशियल मस्त कंपनी आणि रोवर्स डेन हे मिळून लडाखची एक्सक्लुझिव्ह ट्रिप पहिली एक्सक्लुझिव्ह विथ यू गाईज आम्ही करणार आहोत ट्रिप जुलैमध्ये. तर त्यामुळे तुम्हाला हे आताच आम्ही अनाऊन्स का करतो कारण आय नो लडाखची प्लॅनिंग करायची म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट 2 महिने पाहिजे हातामध्ये की बाबा सगळं प्लॅन करायचं जायचं आहे. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते पण आम्हाला विचारा काय असतील त्याच्यामध्ये. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते पण मी कौशल विचारू शकता. पण तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे आम्ही काय लडाखमध्ये मजा करतोय आणि यावेळी गंमत माहिती काय आहे आपण जी पण मजा करणार आहोत ना ती सगळी आम्ही डॉक्युमेंट करणार आहोत आणि त्याचा एपिसोड पण येणार आहे. त्यामुळे डबल फन आहे. एक तर तिकडे जाऊन मजा करायची आहे. मी असणार आहे, मंगेश असणार आहे, बाकीची टीम सगळी असणार आहे OMCची. त्यामुळे ती धमाल चालणारच आहे. इवन सगळं रेकॉर्ड होणार तसं एपिसोड होणार म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलने काढून फोटो काढायची गरज नाही आहे कारण मेमरीज तर यूट्यूबवरती असणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे. ही जी धमाल आहे ही पहिल्या ट्रिपसाठी फक्त पहिल्या येणाऱ्या 20 जणांनाच करता येणार. बाय द वे हो हे म्हणजे लक्षात ठेवा आम्हाला पहिली टूर जी घेऊन जायची त्याच्यामध्ये आम्हाला फक्त 20 लोकांनाच घेऊन जायचं आहे कारण आम्हाला पण त्यांना तेवढा वेळ द्यायचा आहे आणि आम्हाला पण आम्ही फर्स्ट टाइम करतोय त्यामुळे आम्हाला पण असं बघायचं की कसं चाललंय कसं होतंय. जसं असं वाढत जाईल तसं आपण वाढवत जाऊ पण आता फक्त 20 जणांसाठी त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट असणार आहे. आम्हाला पण पुढची प्लॅनिंग करायची आहे. आम्ही काय केलं डिस्क्रिप्शनमध्ये कौस्तुभ आणि ग्रीष्माचा नंबर दिला आहे. तुम्ही लवकरात लवकर यांना मेसेज करा. मला हे सांगतील की अमेय ही 20 माणसं जमलेली आहेत आपल्याला निघायचं आहे आम्ही निघणार. आता जो पुढचा स्पॉट आहे तो बहुतेक लालबागचा शेवटचा स्पॉट आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एपिसोड संपणार आहे थोड्या वेळात पण लगेच सोडू पण नका कारण आता आम्ही काय करणार आहोत. आता आपण पेट पूजा. ऑफकोर्स आपण काय करतो आपण पेट पूजाच करतो. चालू केलेलं दत्त बोर्डिंग बसणं तर एंड पण झाला पाहिजे मालवणच्या स्टाईलमध्ये पण तो पण मस्त मालवणी. मस्त मालवणी. सो मस्त कंपनी आलेली आहे मस्त मालवणीला. चला मस्त मालवणी म्हटल्यावरती मस्त बोंबील आले पाहिजे. अरुमा तर ह्याचा खतरनाक आहे. हे बघा जेव्हा तुटत नाही ना तेव्हा कळलं पाहिजे की हे फ्राय परफेक्ट झालं. माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप एनी टाइम. तुम्ही ज्या थम्स अप मी संपवतो. चला रिव्ह्यू. भाई हे काय आहे जो फ्राय झालाय ना सॉरी अभ्यास कौस्तुभ घुसलेला झालं का रेकॉर्ड झालंय का या घुसलेला माणूस. भाई हा जो मासा बनलाय ना आपण ह्याला खाल्लं कुठे माझघरला
तरी कसे ते चपटे केलेले हे फॅन्सीगिरी केलेली, हे नुसते फ्राय आहेत आणि हे परफेक्ट आहेत. हे परफेक्ट आहेत. असं मनात काय वाटतं वाचते माझ्या माहिती काय सुख म्हणजे नक्की काय असतं ते असतं. म्हणजे वा 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 म्हणजे वा आता वा. तुमची ऍक्च्युली आत्मशांती झाली आहे. हो आत्ता झाली माझ्या हातात. पश्चिम महाराष्ट्राचा माणूस मासे खाऊन गाणी म्हणायला लागला रे. पश्चिम महाराष्ट्र म्हणतो मागे जपानी माणूस बसलाय बोंबील खायला, जपानवर नाही आलाय भाई. तर तुम्ही सकाळपासून रवा खाताय, आता तवा खा. आणि गंमत अशी आहे ना, मला वाटलेलं की तवा बिवा काय मिळणार नाही कारण LPGचं शॉर्टेज चालू आहे, पण यांनी हे सगळं जेवण इंडक्शन वरती केलंय. भाई विचार करण्याची गोष्ट आहे. भाई तुम्ही लडाखवाले बघितलं पाहिजे जाऊन. मला किचन मध्ये जायची गरज आहे. गरज आहे तुला. चला. आणि ह्याचा तवाचा मसाला पण काय दिसतो काय तो, जी काय डिफरंट चव येते. मासा एक नंबर फ्रेश आहे. रंग बघ, माशाचा रंग बघ ना, खोबरं आहे खोबरं. अमेय आह, अशी तवा फ्राय सुरमई मी पण तवा फ्राय सुरमई आजपर्यंत खाल्ली नव्हती. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना कुठला थम्सअप येतोय एकत्र द्यायचा. आमच्याकडे नाही मिळतो याला ऑफिशियल गोल्डन थम्सअप. त्याचं जे काय त्यांनी फ्राय केलेलं आहे तव्यावरती त्याला तोड नाही आहे. पण यांचा मासा पण काय बनला आहे, माशाची साईज पण काय आहे, हेवी आहे मासा. का बोलतो हो तू हे बघ, हो बे. हेवी आहे मासा. काय मुंबईत मासे मिळतात एकदम डिफरंट चव. त्याचा आणि जी स्टाईल आहे ना माशाची बनवण्याची, जे फ्राय करतायत ना ती फार वेगळी आहे. फ्रायची स्टाईल फार वेगळी आणि आहे. मासा आहे ना एकदम असा खोबऱ्या का लागतोय. पूर्ण खोबऱ्यासारखा. काही खोबरं दिसते. हवा तुम्हाला अजून? हो. ते घ्या. खोटा मासा वाटतोय. खोटा खरा मला माहिती नाही. जे काय ते चांगलं आहे मला. जे काय आहे ते सुंदर आहे. दादा मी काय मस्त फ्राय झालं एक नंबर. म्हणजे इंडक्शन पासून एवढं सुंदर कसं काय बनलंय. अच्छा कमर्शियल बाप रे, तुम्ही नवीन विकत घेतले आता. अरे बाप रे. हे मी तुला म्हंटल ना की इंडक्शनने प्राइस वाढतायत. इंडक्शन आहे. आता याला पण मिळणार आहे ऑफिशियल गोल्डन Thumbs थम्स up. 3 ऑफिशियल गोल्डन थम्स अप यांनी ऑलरेडी घेतले. हॅट्रिक. हॅट्रिक तिसऱ्या. यस. आणि आम्ही तिसरं काय मागवलं आम्ही, घावणे. घावणे घावणे घावणे. मेवण्यांचे पावणे. हे बघ हे. परफेक्ट काय घावणे. घावणं आहे बघा यार, परफेक्ट घावणं आहे. मसाला घेऊया पहिला. मस्त मसाला घेतलाय मी. ह्या ओरिजिनल तिसरे आहेत. बऱ्याच ठिकाणी तिसऱ्या सांगून दुसऱ्या देतात. मस्त यार, खूप छान आहे तिसऱ्या. मला माझ्या बाबांना घेऊन यावं लागतंय. मला माझ्या आईला भारी बनवलंय, मजा आली. मला लिटरली फील होतोय की मी कोकणातल्या गावात जेवतोय. खरंच. लिटरली मालवणचा फील आहे या जेवणाला. हे घावणे आणि ह्या तिसऱ्या या सगळ्यांना मिळून या रेस्टॉरंटचा द्यायचा आहे 4था ऑफिशियल गोल्डन थम्सअप. लालबागला असून माझ्या परेलच्या एवढा जवळ आहे. 26 वर्ष मी कधी तिथे आलो नाही. ही माझी घोड चूक होती. ही माझी जेन्युनली घोड चूक आहे की मी इथे 26 वर्षात एकदाही नाही आलो. मगाशी आम्ही आता पापलेट का मागवलंय तुम्ही म्हणा, हे माणसं वेडी झालीत का, नुसते येड्या की मागवत चाललेत. पण असं नाही आहे. आम्ही इन्व्हेस्टिगेट करतो तुमच्यासाठी. आम्ही मग सुरमई खाल्ली. सुरमई अशी काय लागली आम्हाला की आम्हाला डाऊट आला की इंडक्शनची मजा आहे की काय. तर बघायचं पापलेट पण तसा होतोय का. आजपर्यंत मसाला घुसला. त्यांना सांग की तुमचं जगत चांगलं असणार हो, आहे. हा. आम्ही गृहीत धरतो आणि जातो. जातो आता आम्ही. मजा आली माझ्याकडे. खूप मजा आली. दादा, असं तिखट मीठ पण जे आहे ना, मसाला तर हळद बिळची लागली आहे ना. मजा आ गया. मग घ्या, गरमच खा. बरोबर आहे. प्रिडिक्शन बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. इंडक्शनमुळे जी काय त्याला झाली आहे ना चव. हे बघा हा बेस्ट घास खातोय मी.
मला वाटतं ह्याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल डबल गोल्डन थम्सअप. पापलेटला माझ्याकडनं 100% डबल गोल्डन. भाई या रेस्टॉरंटने आतापर्यंत किती गोल्डन थम्सअप घेतले? ऑलमोस्ट सगळ्या आयटम नाही सगळ्याला ऑलमोस्ट काय सगळंच सगळे गोल्डन नाही. मग मी काय म्हणतोय इंडक्शनला पण देऊन टाका. यांच्या इंडक्शन कुकिंगला आमच्याकडनं मिळत आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आमचा होस्ट जो दळवी शक्ती जो आमच्यावर होता, ज्याने आम्हाला काय काय ॲक्सेस दिलेत, त्यामुळे एकंदरीत जो लालबागचा एपिसोड झाला आहे तो मला वाटतं पूर्णत्वाला आलेला आहे. ते मला फक्त लालबागमध्ये गणपती आहे एवढंच माहित होतं. हो. लालबागमध्ये इतक्या काही गोष्टी आहेत मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. इमॅजिन सुद्धा. आणि थँक्स टू कौस्तुभ दादा आणि अमय दादा अँड मंग्या अँड मानस अँड यू गाईज. Yes. त्यांच्यामुळे आम्हाला चांगले चांगले व्ह्यूज मिळत आहेत, सबस्क्राईब लोक करत आहेत. तुमच्यामुळे आम्हाला ती प्रेरणा मिळते की आम्ही अजून काम केलं पाहिजे. म्हणजे डे 1 व्हिडिओपासून तुम्ही जे आम्हाला सपोर्ट केला आहे त्यासाठी तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ. आम्ही असंच प्रयत्न करतो चांगल्या गोष्टी दाखवायच्या. तरी पण काही राहिलं असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही नक्कीच अजून एक लालबागचा एपिसोड करू, कारण लालबाग तर काय आपला घरचा माणूस आहे, परत त्याला कामाला लावू.